मधमाशी अट्रॅक्ट कशी होते? तर मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही जर बघितलं की जिथलं पीक गर्भधारणेच्या अवस्थेत असतं, म्हणजे फुलोऱ्याच्या अवस्थेत असतं, त्यावेळेस प्रत्येक पीक हे याचा एक सुगंध दरवळत असतो किंवा तो सुगंध बाहेर येत असतो आणि त्या सुगंधालाच अट्रॅक्ट होऊन जी काही मधमाशी असतील, जे काही मित्र किडे असतील, ते आपलं पॉलिनेशन करायला आपल्या पिकामध्ये येत असतात. मग यावेळेस जो नॅचरली सुगंध असतो तो आपल्या पिकाचा निघाला पाहिजे. तर आपण कमीत कमी केमिकलयुक्त जे काही कीटकनाशके असतील त्यांचा वापर टाळणे आणि जास्तीत जास्त जे काही PGR असतील, बायोलॉजिकल कीटकनाशके असतील, त्यांचा जास्तीत जास्त वापर करणे, जेणेकरून आपल्या पिकाचा जो सुगंध आहे तो आपल्या परिसरामध्ये दरवळेल आणि त्या सुगंधामुळे जी काही मित्रकिडे असतील, जे काही मधमाशी असेल, ती आपल्या पिकाकडे अट्रॅक्ट होईल आणि अट्रॅक्ट झाल्यानंतर अर्थातच आपल्या पिकाचं जे काही पॉलिनेशन असेल ते चांगल्या प्रकारे होईल. म्हणून मित्रांनो, ही काळजी आपण नेहमी घ्यावी की आपलं पीक गर्भधारणेच्या अवस्थेत असताना किंवा फुलोऱ्याच्या अवस्थेत असताना केमिकलयुक्त कीटकनाशकांचा कमीत कमी वापर करणे आणि बायोलॉजिकल जे काही इन्सेक्टिसाईड असतील त्यांचा वापर करणे